नमस्कार दादा. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. श्याम कुमार. दादा आपण हे तुळजापूरमध्ये हा जो वडापावचा बिझनेस करताय त्याला किती दिवस झाले? 10 वर्ष झाली. 10 वर्ष. तुमच्या धंद्यामध्ये कसं आलं समजा? म्हणजे तुम्ही पूर्वी काय करत होते असं? पूर्वी दुसरीकडे कामाला होतो. अच्छा, दुसरीकडे काम होतं. त्याच्यानंतर तुम्ही वडापावचा बिझनेस चालू केला स्वतः चालू. आणि बघता बघता तुमची जी टेस्ट आहे ती तुमची जी चव आहे सगळ्या लोकांना आवडते. तर आपल्याकडे किती प्रकारचे आयटम असतात? मिरची भजी, बटाटा भजी, कांदा भजी, वडा, बटाटा वडा. अच्छा, मिरची भजे, कांदा भजे आणि वडापाव आणि बटाटा भजे. तर सर्वात जास्त जे चालणारा आयटम आहे तो कोणता आहे तुमचा? बटाटा वडा. बटाटा वडा. तर बटाटा वडा हा खूप जास्त खाल्ला जातो आपल्याकडे. वडापाव घे. आणि त्याच्यानंतर वडापाव चालतो. पाव वडा. पाव वडा चालतो. जे बाहेरून येणारे जे लोक आहेत, जे तुळजापूरच्या व्यतिरिक्त दुसऱ्या शहरामधून येणारे लोक आहेत, तर त्या लोकांना तुम्हाला तुमची लोकेशन सांगायची तर पत्ता एक ॲड्रेस सांगा तुमचा. चांगलं. सांगा, ॲड्रेस सांगा. किती? आंबेडकर चौक. आंबेडकर चौक. तर मंदिराच्या बाजूला चौकामध्ये. भवानी मंदिरला रोड जातात आंबेडकर चौक. आंबेडकर चौक. माणूस की राजे नाही किती बी कमवा. दुकान होतं बटाटा वडा घ्या. बटाटा वडा टाका. एका दिवसामध्ये साधारणतः किती बेसन पीठ जातं आपलं? 50 किलो जाते. 50 किलो. आणि इकडे बाळं लाव. 2 मिनिट. पहिले पैसे दिले नाही. नाही नाही पहिले पैसे दिले. नाही 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 पहिले घेतो मग आम्ही कोणाला पैसे पैसे घेता देतो. पैसे घेतले दिवस दिले. किती जण असतं आपल्याकडे कामाला? 6-7 जण. सकाळी केव्हा चालू होतं 7 वाजता. आणि रात्री किती वाजेपर्यंत असतं? 11 वाजता. 11 वाजे. एक 5 बाटली दे रे. हो, 70 का? चालेल. टाका पलीकडे.